नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 15 ऑक्टोबर 2025 रोजी या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघानं तयार केलेली तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्फत तयार केलेली ही प्रश्नपत्रिका घेतली गेली। प्रश्न 2 आपण सोडवलेले आहेत। प्रश्न दुसरा बी आपण सोडणार आहोत। दुसरा ए सोडवलेला आहे। प्रश्न दुसरा बी 8 गुणांचा आहे। पुढील उपप्रश्न सोडवा। या ठिकाणी 5 असतात, 4 सोडवायचे असतात। प्रत्येक 2 गुण 8 गुणांचा प्रश्न आहे। आकृतीत बिंदू एम हा वर्तुळ केंद्र आणि एल हे स्पर्शिका खंड आहे। एल एम बरोबर 12 दिलेले आहे। एल एन 6 वर्गमुळात 3 दिलेले आहे। तर वर्तुळाची त्रिज्या काढा। या ठिकाणी वर्तुळाची स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार। आणि त्यामुळे या ठिकाणी त्रिकोण एम एन एल हा काटकोन त्रिकोण आहे। पायथागोरसचं प्रमेय वापरून आपण या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या एम एन काढू शकतो। या ठिकाणी त्रिज्या एम एन लंब स्पर्शिका एल एन स्पर्शिका त्रिज्या प्रमेय कोन एम एन एल बरोबर 90 अंश। त्रिकोण एम एन एल या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार एम एन वर्ग बरोबर एल एम वर्ग वजा एल एन वर्ग। या ठिकाणी एम एन वर्ग काढताना कर्णाच्या वर्गातून एल एन वर्ग वजा करावे लागते। एल एम 12 आहे वजा एल एन 6 वर्गमात 3 आहे। 12चा वर्ग 144 वजा 6चा वर्ग 36 वर्गमात 3चा वर्ग 3 144 वजा 36 त्रिक 108। 144 मधून 108 गेले, 36 उरले। एम एन वर्ग बरोबर 36। एम एन बरोबर एम एन वर्गाचं एम एन वर्गमूळ 36चं 6, त्यामुळं एम एन हीच त्रिज्या आहे बरोबर 6 एकक। ओके, अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा आहे। प्रश्न दुसऱ्यातला बीतला दुसरा, सोबतच्या आकृतीत त्रिकोण एम एन पीच्या कोन एनचा रेख एन क्यू हा दुभाजक कोण दुभाजक आहे। मग एम एन पीचा या ठिकाणी एन क्यू हा कोण दुभाजक आहे। एम एन 5 आहे, पी एन 7 आहे, एम क्यू 2.5 आहे। तर क्यू पी काढा। या ठिकाणी आकृती पाहिल्याबरोबर आपल्याला कोन दुभाजकाच्या प्रमेयाची आठवण होणं साहजिकच आहे। कोन दुभाजकाच्या प्रमेय एन हा कोन एम एन आणि पी एन या दोन भुजांनी तयार झाले आहेत। त्यांचं गुणोत्तर एका बाजूला एम एन भागिले एन पी बरोबर एम क्यू भागिले क्यू पी। एम एन 5 आहे, पी एन 7 आहे, एम क्यू 2.5 आहे। तर क्यू पी काढा। या ठिकाणी कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार मांडणी केलं आहे। एम एन भागिले पी एन बरोबर एम क्यू भागिले क्यू पी किमती टाकलेल्या आहेत। 5 भागिले 7 बरोबर 2.5 भागिले क्यू पी। क्यू पी बरोबर 2.5ला गुणिले 7 आणि क्यू पीला गुणिले 5 आहे तो भागिले येणार। 5ने या ठिकाणी 2.25ला 0.5 2ला भाग जात नाही। 25ला 0.5 गुणिले 7 5 5 25 0.5 7 5 35 3.5 हा क्यू पी मिळालेला आहे। ओके, अशा पद्धतीनं तिसरा उपप्रश्न आहे। एका आयताची लांबी 35 सेमी आणि रुंदी 12 सेमी असेल तर आयताच्या कर्णाची लांबी काढा। आयताच्या कर्णाची लांबी काढताना पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करायचा। कर्ण वर्ग बरोबर लांबी वर्ग अधिक रुंदी वर्ग, त्यामुळं 35 वर्ग अधिक 12 वर्ग। ओके, 35चा वर्ग या ठिकाणी 1225 अधिक 12चा वर्ग 144। 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 12 आणि 1 13 से 69 हा कर्ण वर्ग आहे। कर्ण वर्गाचं वर्गमूळ कर्ण आणि 13 से 69चं वर्गमूळ 70 37। ओके, त्यामुळे कर्णाची लांबी बरोबर 37 सेमी। ओके, पुढचा प्रश्न आहे। चौथा, बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांचे व्यास अनुक्रमे 11 सेमी आणि 8.4 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रामधील अंतर किती। 2 बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील तर त्यांच्या केंद्रामधील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतके असते। त्यामुळे व्यासांच्या त्रिज्या काढून घेतल्या पाहिजेत। 11 सेंटीमीटर व्यास, त्यामुळे निंपट त्याच्या 5.5 सेंटीमीटर त्रिज्या। 8.4 सेंटीमीटर व्यास दुसऱ्या वर्तुळाचा, त्यामुळं 4.2 सेंटीमीटर त्रिज्या। त्या त्रिज्यांची बेरीज म्हणजे केंद्रातलं अंतर
बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतके असते. म्हणून पहिल्या वर्तुळाची त्रिज्या 11/2 बरोबर 5.5 सेंटीमीटर. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी 8.4/2 बे चौक 8/2 4.2 सेंटीमीटर. केंद्रामधील अंतर 5.5 अधिक 4.2 5 आणि 2 7 5 आणि 4 9 9.7 सेंटीमीटर. ओके. पुढला प्रश्न आहे, केंद्र P व 3.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावरील Q बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 3.2 सेंटीमीटरचं अचूक वर्तुळ काढायचं आहे. 3.2 3.2 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ काढल्यानंतर त्यावरती बिंदू घ्यायला सांगितलेला आहे Q. P केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू Q या बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी P आणि Q जोडून वाढवायचे. Q बिंदू केंद्र घेऊन दोन्ही बाजूला त्या किरणावरती PQ या किरणावरती विशिष्ट अंतराने खुणा करायच्या Qच्या आतील बाजूला आणि बाहेरील बाजूला. ओके. ह्या खुणा केल्यात आपण. अंतर थोडं वाढवलं. पहिली खूण केंद्र घ्यायची, वरती चाप मारायचा, खाली चाप मारायचा. दुसरी खूण केंद्र घ्यायची, आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे. अशा पद्धतीनं आणि 2 हे छेदनबिंदू जोडून वाढवायचे. अशा पद्धतीने ही स्पर्शिका आपल्याला Q बिंदूतून मिळालेली आहे. 3.2 सेंटीमीटर त्रिज्या आहे. ओके. प्रश्न तिसरा ए, पुढील पैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. तिसरा ए, 2 कृती असतात, 3 गुण असतात, एकूण 6 चौकटे असतात, प्रत्येकी अर्धा गुण, असे 3 गुण. 2 पैकी 1 सोडवायचे असते. आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोन ABCचा दुभाजक आहे. A', D', D हा A आणि Cच्या दरम्यान आहे. DE ला BC समांतर आहे. DE ला BC समांतर आहे. A', B म्हणजे E हा A आणि Bच्या दरम्यान आहे. तर AB भागिले BC बरोबर AE भागिले EB दाखवण्यासाठी सिद्धता पूर्ण करायची, कृती पूर्ण करायची. त्रिकोण ABC मध्ये किरण BD इथं पहिली रिकामी जागा, किरण BD हा कोन ABCचा कोन दुभाजक आहे. त्यामुळे AB भागिले BC इथं दुसरी रिकामी जागा आहे. AB भागिले BC बरोबर AD भागिले DC इथं AD पाहिजे. ओके. AD भागिले DC कोन दुभाजकाचे प्रमेय. त्रिकोण ABC मध्ये DE ला समांतर BC आहे. AE भागिले EB बरोबर AD भागिले DC प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे. ओके. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना E आणि D सारख्या 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजेच AE भागिले EB बरोबर AD भागिले DC इथं आहे. 1 आणि 2 वरून या ठिकाणी AD भागिले DC म्हणजेच AB भागिले या ठिकाणी
बी सी आहे ए बी भागिले बी सी बरोबर ए ई भागिले ए बी ई बी ए ई पाहिजे. ओके, अशा पद्धतीनं अत्यंत सोपं आहे. 1 आणि 2ची उजवी बाजू समान आहे, ए डी भागिले डी सी, ए डी भागिले डी, त्यामुळे उजवी डावी बाजू समान दाखवलेली आहे, पण हीच ती डावी बाजू आणि आपले हे साध्य आहे. दुसरा आहे सोबतच्या आकृतीत जीवा ई एफ समांतर जीवा जी एच, ई एफ समांतर जीवा जी एच, ई जी जीवा ई जी एकरूप जीवा एफ एच सिद्ध करण्यासाठी कृती पूर्ण करा. या ठिकाणी ई एफला समांतर जी एच दिलेली आहे, तर ई जी आणि ई एच या जेव्हा एकरूप आहेत ही सिद्ध करण्यासाठी रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पाहूया. जेव्हा जी एफ समांतर ई एफ समांतर जेव्हा जी एच दिलेला आहे, रेख जी एफ काढलेली आहे, रेख जी एफ जोडलेली आहे, त्यामुळं कोन ई एफ जी चुकून या ठिकाणी संगत कोन झाले. कोन ई एफ जी हे तर कुठे संगत कोन तयार होत नाहीत. कोन ई एफ जी एकरूप कोन एफ जी एच व्युत्क्रम कोन आहेत. कोन एफ जी एच व्युत्क्रम कोन. या ठिकाणी पुढं आंतरलिखित कोन प्रमेयानुसार कोन ई एफ जी, कोन ई एफ जी हा अंतर्लिखित कोन आहे ई एफ जी, त्याचं माप त्याच्या आत असणाऱ्या कंसाच्या मापाचे निम्म असतं. 1/2 माप कंस ई जी लिहिलेलं आहे. 1/2 माप कंस ई जी. त्याच पद्धतीनं माप कोन एफ जी एच मी घेतला. माप कोन एफ जी एच हा माप कोन या ठिकाणी एफ जी एच हा सुद्धा अंतर्लिखित कोन आहे, त्याचं माप 1/2 माप कंस एफ एच, त्याच्यात असणारा कंस आहे ना एफ एच, आणि कोन ई एफ जीच्या आत असणारा कंस आहे ई जी, इथं एफ एच. 1/2 माप कंस एफ एच. ओके. 1, 2 आणि 3 वरून 1 मध्ये हे 2 कोन एकरूप आहेत. 1, 2 आणि 3 मध्ये उजवी बाजू या ठिकाणी 1/2 ई जी बरोबर 1/2 एफ एच. 1/2 1/2 गेल्यानंतर कंसचे एकरूप मिळाले. ई जी कंस ई जी बरोबर कंस एफ एच. ओके. कंस ई जी बरोबर कंस एफ एच. 1, 2, 3 वरून कंस ई जी बरोबर किंवा माप कंस म्हणा 1/2 1/2 गेले. माप कंस ई जी बरोबर माप कंस एफ एच, आणि हे 2 कंस एकरूप आहेत म्हणून त्यांच्या निगडीत जीवा एकरूप आहेत. जीवा ई जी एकरूप जीवा एफ एच. ओके. पहा पुन्हा एकदा. या ठिकाणी कंस ई जी, माप कंस ई जी आणि माप कंस एफ एच सारखेच आहेत म्हणून त्यांच्या निगडीत जीवा ई जी एकरूप एफ एच हे आपलं साध्य आहे. ओके. प्रश्न 3 बी. आकृती काढायची आहे. पुढील उपप्रश्न सोडवा. कोणते 2? एकूण 4 असतात. 2 सोडवायचे असतात. प्रत्येकी 3 गुण 6 मार्काचा प्रश्न आहे. पहिला आहे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल बी एन. त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी 5.1 सेंटीमीटर, मापकोन बी बरोबर 40 अंश, बी सी बरोबर 4.8 सेंटीमीटर, ए सी भागिले एल एन बरोबर 4/7. तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एल बी एन काढा. या ठिकाणी बी जवळ 40 मापाचा कोन करायचा आहे. या ठिकाणी किरण काढलेला आहे. त्या किरणावरती बी जवळ 40 मापाचा कोन करायचा आहे. कोन मापक अचूक धरा. आडवी रेषा काढलेल्या रेषेवरती आणि 90 मापात येणारी उभी रेषा ह्या दोघाचा छेद बीवर ठेवायचा. 10, 20, 30 आणि 40 मापाचा कोन. ही 40 मापाचे खूण आणि बी जोडून वाढवायचे.
हा 40 अंशाचा. त्याच्यावरती BC 4.8 वर्तुळ कंपासमध्ये घ्यायची. 4.8 म्हणजे बरोबर या ठिकाणी 2 मिली कमी आहेत. 5ला 1 2 3 4 आणि 5. ओके. या ठिकाणी हा आपला बिंदू C आहे. BC दिलेला आहे 4.8 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला AB घ्यायचे आहे 5.1 सेंटीमीटर. 5.1 सेंटीमीटर. पाच आणि 1. ओके. अशा पद्धतीनं हा बिंदू A आहे. पाच 1 सेंटीमीटर. B जवळ विशिष्ट मापाचा कोन करून किरण काढायचा आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी AC 4 आहे तर LN 7 आहे. AC भागिले LN 4/7 म्हणजे त्रिकोण LBN जो आहे तो मोठा आहे. त्रिकोण ABC लहान आहे म्हणजे ABC आत राहणार आहे. LBN हा मोठा असणार आहे. ओके. LN 7 असल्यामुळं ह्याच्यावरती आपण 7 समान भाग करायचे. अशा पद्धतीनं हा B1 B2 B3 B4 B5 B6 B7 अशा पद्धतीनं A आणि आपल्याला B4 जोडायचा आहे. अशा पद्धतीनं आणि AB4B हा जो कोन तयार झालेला आहे या कोनाला एकरूप कोन आपल्याला B7 जवळ काढायचा आहे. त्यासाठी एकरूप कोनाची रचना वापरायचे. B4 केंद्र घेऊन दोन्ही भुजावरतीच्या खुणा केलेल्या आहेत. B7 जवळ कोन काढायचा म्हटल्यानंतर त्याच अंतराने या ठिकाणी हा चाप मारायचा आहे. अशा पद्धतीनं त्यानंतर या दोन खुणामधलं अंतर जे काय आहे ह्या दोन खुणामधलं अंतर ओके. या दोन खुणामधलं अंतर इथून कोन केला जाणार आहे तो चाप मारायचा म्हणजे कोन होणार आहे. इथं हा छेदनबिंदू जो आता आपल्याला मिळालेला आहे तो छेदनबिंदू आणि B7 जोडून वाढवायचे. अशा पद्धतीनं A आणि C जोडायचे आहेत आणि BAC हा जो कोन आहे त्याला एकरूप असणारा कोन हा L बिंदू आहे. BACला एकरूप असणारा कोन L जवळ काढायचा आहे. अशाच पद्धतीनं याच्या दोन्ही भुजावरती खुणा केलेत. अशा पद्धतीनं C जवळ केंद्रबिंदू घ्यायचा C आणि आत्ताच ज्या खुणा केलेत ज्या अंतरानं त्या अंतरानं चाप मारायचा. दोन खुणामधलं अंतर घ्यायचं आहे. इथं हे दोन खुणामधलं अंतर इथून बरोबर या छेदनबिंदूपासून चाप मारायचा. कंसाला छेदणारा तो छेदनबिंदू आणि L जोडून वाढवायचा अशा पद्धतीनं. आणि आपला हा बिंदू N आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ABCला त्रिकोण LBN हा समरूप त्रिकोण मिळाला. इथं आपण लिहायचं काय काढलेलं आहे ते.
त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण LBN. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा. आपल्या 10वीतल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. भोसले सर जाखले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे अत्यंत महत्त्वाचे सोप्या भाषेतील व्हिडिओ आपणास ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. उर्वरित प्रश्न लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. धन्यवाद.